नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जागा निघालेल्या आहे, ज्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 9 जानेवारी. माझी अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरला पाहिजे, कारण त्याच्या जवळपास 2000 जागा आहे. आत्तापर्यंत एवढ्या जागा कधीच निघाल्या नाही, म्हणजे जेव्हापासून मला माहीत आहे या एक्झामबद्दल तेव्हापासून एवढ्या जागा कधीच निघाल्या नाही. 2000 म्हणजे ती खूप जास्त क्वांटिटी आहे. कारण काय आहे की 2017 पासून याची ॲडच आलेली नाही आहे या पोस्टची, आणि आता डायरेक्ट 2020मध्ये किंवा 21मध्ये तुम्हाला 9 जानेवारीपर्यंत काय करायचे आहे, या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरले पाहिजे. आता माझं जे लेक्चर ऐकतायत ते मॅक्झिमम UPSC MPSC किंवा कंबाईन परीक्षा प्रिपेअर करणारे विद्यार्थी असतात. आता ते काय विचार करतात की ही बँकिंगसारखी एक्झाम असणार आहे, आपण देऊन काय करायचं, कारण याची फीस पण 600 रुपये आहेत. तर असं करू नका. याच्यामध्ये सिलेक्शनचा जो रेशो आहे तो UPSC MPSCच्या मुलांचा खूप जास्त आहे, म्हणजे किंवा कंबाईन देणाऱ्या मुलांचा. कारण आपला सिलेबस आणि या परीक्षेचा सिलेबस किंवा त्याचं जे त्यांनी विचारलेलं आहे ते खूप खूप जास्त प्रकारे एकमेकासोबत मॅच होतात, आणि तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकतात. माझं असं टार्गेट आहे की माझं हे लेक्चर आजचं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी किमान 2000 पैकी किमान म्हणतोय मी 200 तरी मराठी पोरं लागले पाहिजे त्या ठिकाणी, किंवा मराठी पोरं म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रीयन, म्हणजे हिंदी स्पीकर पण असतात काही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रीयन आपण असं म्हणू शकतो. किमान 200 किमान म्हणतोय बरं का मी, कारण याच्यामध्ये सिलेक्शनचा रेशो हा UP बिहारच्या पोरांचा जास्त असतो. पण आपल्याला आणि मॅक्झिमम पोरांची ॲबिलिटी असते ही एक्झाम क्रॅक करण्याची इझिली, पण त्यांना माहीतच नसते ही भानगड काय आहे बी म्हणून. गुप्तचर विभाग वगैरे किंवा ह्या 2000 जागा हे माहीतच नसते, त्यात त्याची फीस 600 रुपये. म्हणून पोरं काय करतात, फॉर्म भरत नाही, टाळटाळ करतात फॉर्म भरण्यासाठी. तर असं करू नका बरं का, कारण याचा सिलेबस फार सोपा आहे आणि तुम्ही तो जो आहे ही एक्झाम जी आहे ती इझिली त्या ठिकाणी क्रॅक करू शकता. येते लक्षात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या एक्झामबद्दलच बोलायचं आहे की या एक्झामला काय काय लागतंय तुम्हाला, आणि कशा प्रकारे याचं प्रिपरेशन करायचं, कुठून प्रिपरेशन करायचं, किंवा त्याच्यासाठी रिसोर्स काय असणार आहे वगैरे वगैरे, आणि ही भानगड काय आहे गुप्तहेर विभाग आणि ACIO नावाची जी पोस्ट आहे तुमची, येते लक्षामध्ये. ती काय असणार आहे, म्हणजे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ही भानगड काय आहे, म्हणजे किंवा याचं काम काय असते, प्रोफाईल काय आहे, हे सर्व आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आणि मी जो 2015मध्ये याचा इंटरव्ह्यू दिला होता तो देखील आपण शेवटी काय करणार आहोत, त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचं, भरपूर ठिकाणी आता ACIOची ॲड आली की लगेच काय करतात, IBची बॅच नवीन लॉन्च करतात. म्हणजे तुम्हाला अशी काही स्पेशल बॅच लावण्याची गरज नाही आहे. आणि जर काही करावं लागलं, समजा आता पुढचे 2-3 महिन्यानंतर जेव्हा याची एक्झाम होईल त्या ड्युरेशनमध्ये मी यूट्यूबवर लेक्चर कंडक्ट करणार आहे. काही ते लेक्चर तुमचे सफिशियंट असतील ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी. तुमचा बेसिक स्टडी तर असणार आहे, आणखी काय व्हॅल्यू ॲडिशन करायला पाहिजे, किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला येत असतात, बरोबर आहे, फक्त त्याला फिनिशिंग व्यवस्थित करावी लागते, तर ते मी तुम्हाला करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही इझिली त्या परीक्षेसाठी काय झाले पाहिजे, सिलेक्ट. म्हणजे तुम्हाला क्लास लावण्याची त्या ठिकाणी कुठेही गरज नाही पडली पाहिजे, याच्या लक्षामध्ये. आणि मला जेन्युइनली असं वाटते की याच्यासाठी तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची गरज नाही आहे. चला तर मग आपण याची माहिती घ्यायला सुरुवात करूया. म्हणजे मी इथं माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मला UPSCचा मुलाखतीचा असणारा आणि राज्यसेवा MPSCमधनं राज्यसेवा मुलाखतीचा असणारा मी इथं अनुभव तुम्हाला मेन्शन केलेला आहे, येतं लक्षामध्ये. काल असं झालं होतं की बाबा मी प्रत्येक वेळेस अनुभव वगैरे सांगतो, तर यावेळेस आपण म्हटलं की कॉल लेटर पण दाखवावं. परंतु गोष्ट अशी असते कॉल लेटरच्या बाबतीमध्ये की IB जे आहे इंटेलिजन्स ब्युरो हे गुप्तहेर खातं आहे, त्याच्यामुळं हे कॉल लेटर पाठवत नाही किंवा तुम्हाला मेसेज करत नाही त्या ठिकाणी. ते काय करते, तुम्हाला मेल थ्रू तुमच्यासोबत कम्युनिकेट करते. त्यांनी काय केला होता, मला मेल पाठवला होता. हा माझा इंटरव्ह्यूसाठी पाठवलेला त्यांनी मेल आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझं जे इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आहे ते तुम्ही कुठून केलं पाहिजे, हे जे आहे www.MHA म्हणजे तुमची जी होम मिनिस्ट्री आहे येत्या लक्षामध्ये. तिथून तुम्हाला ते काय करायचं आहे, त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, येतं लक्षात. मग आता ॲक्च्युली हे तुम्हाला दाखवायचं होतं मला की बाबा आपण जे कॉल लेटर आहे बाबा, विद्यार्थ्यांना दाखवायचं की कॉल लेटर असं असते बाबा इंटरव्ह्यूचं वगैरे म्हणून सहज मी काय केलं, मी आधी शोधलं माझ्या डॉक्युमेंट्समध्ये. मला UPSC MPSCचे सगळे सापडले कॉल लेटर, IBचं सापडतच नव्हतं. म्हणून मग मी काय केलं की ठीक आहे बाबा माझ्या मेलवर असणार, म्हणून मग मेलवर सर्च करत होतो. तिथं मला एक मेल सापडला, म्हणजे तो 2018मध्ये आलेला होता. तो मेल काय होता, 2018मध्ये. ॲक्च्युली याची जी ॲड आली होती, जी मी एक्झाम दिली होती IBची इंटेलिजन्स ब्युरोची किंवा ACIO या पदासाठी मी ती एक्झाम जी दिली होती ती 2014मधली ॲड होती. 2015मध्ये मला इंटरव्ह्यूचा कॉल होता, आणि या लोकांनी काय केलं, 2018मध्ये मला ईमेल पाठवला
की तुमचं सिलेक्शन जे आहे किंवा तुमची जी अपॉइंटमेंट आहे त्या ठिकाणी, सो आम्ही तुमची जी अपॉइंटमेंट लेटर त्यांनी पाठवलं मला इंटेलिजन्स ब्युरोचं इमिग्रेशन असिस्टंट म्हणून. सुरुवातीला 3 वर्ष तुम्हाला त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार आणि खूप चांगलं होतं, म्हणजे पेमेंट वगैरे त्याच्यामध्ये जबरदस्त होतं, म्हणजे 60-70 हजाराच्या घरात पेमेंट होतं आणि जॉब प्रोफाईल पण चांगला होता त्या ठिकाणी. एअरपोर्टवर तुम्हाला काम करायचं होतं वगैरे वगैरे. पण मला माहीतच नाही मला हा मेल आलेला आहे जॉईनिंगचा म्हणून. त्याच्यामुळं मी काही त्या मेलकडं, म्हणजे गोष्ट ही आहे की तुमचे ड्रॉबॅक्स तुम्हाला कधी ना कधी जीवनामध्ये म्हणजे फटका त्याचा बसतच असतो आधीपासून. म्हणजे माझ्या बाबतीत असं आहे, माझी ती एक पर्सनॅलिटी आहे, भरपूर लोकांची असू शकते कदाचित, की मी थोडा टेक्नो फ्रेंडली नाही आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी लवकर अडॉप्ट करत नाही, स्पेशली कम्प्युटरशी रिलेटेड असणारी. तसं ॲक्च्युली माझं कम्प्युटर सायन्स होतं 11वी-12वीला, पण ते फक्त थेरॉटिकली मार्क काढण्यासाठी. पण मला कम्प्युटर नावाची गोष्टच आवडत नाही. माझे इंजिनिअरिंगचे फॉर्म माझ्या मित्रांनी भरले, त्यांनी सांगितलं तुझा ह्या कॉलेजला नंबर लागला म्हणून. त्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो, तिथले पण अर्ध्याच्या वर प्रॅक्टिकल जे आहे ते मित्रच करून द्यायचे मला. त्याच्यानंतर MPSCचा कधी मी माझा बायोडाटा कधीच भरला नाही, मित्रांनीच भरून दिला माझा, की नाव वगैरे विचारून बाबा केलं. फॉर्म पण माझे मित्रच भरायचे, म्हणजे प्रत्येक वेळेस. ह्या एक्झामचा पण फॉर्म माझ्या मित्रांनीच भरला, की बाबा देऊन टाक, फक्त तू पे कर, आम्ही भरून टाकतो तुझा फॉर्म म्हणून. सो अशा प्रकारे मी ती एक्झाम दिली होती आणि पास झालो होतो. मग हा जो ड्रॉबॅक आहे मला तो काय झालेला आहे, त्याचा जबर फटका बसलेला आहे. म्हणजे 2017मध्ये पण मला याचा फटका बसणार होता. सो UPSCचे मला मेसेज यायचे, मेल यायचे, मी ते चेकच केले नाही. म्हणजे माझा इंटरव्ह्यू हुकणार होता. सो बालबाल मी त्याच्यामध्ये बचावलं 2017मधल्या जो मी UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तसंच हे ACIOचं पण झालं आहे. म्हणजे सो मला त्याच्यामध्ये कॉल लेटर आलं होतं, पण मी मेल कधी माझा चेकच केला नाही. येतं लक्षात. आणि IB कधीही तुम्हाला पर्सनली मेसेज करत नाही, कारण ते गुप्तचर विभाग आहे, किंवा ते जे काही तुमच्याशी कम्युनिकेट करणार ते मेल थ्रूच करणार. सो त्याच्यामुळं काय झालेली आहे, माझी ती पोस्ट गेलेली आहे. जरी जॉईनिंग आलेली असली तरी मी त्यांना रिस्पॉन्डच केलं नाही, कारण मला माहीतच नव्हतं. म्हणजे सो असं फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुमचे ईमेल वगैरे चेक करत राहा. म्हणजे भरपूरदा असं होतं की UPSCमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देता, बरोबर, तुमचं सिलेक्शन होत नाही, तुम्ही रिजेक्ट होता. त्यांनी पूर्ण लिहिलेलं आहे इन दिस रिगार्ड, म्हणजे इथं माझं नाव पण दिलेलं आहे, सागर देवेंद्र भस्मे. इन दिस रिगार्ड इट इज इन्फॉर्म दॅट यू हॅड अपियर्ड फॉर इंटरव्ह्यू. सगळं लिहून दिलं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपियर्ड झाले, तेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट झाले नव्हते. 2015मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिला किंवा तुमचं पॅनल कॅन्डिडेटमध्ये वगैरे नाव होतं, परंतु तुम्ही फायनल लिस्टमध्ये त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेले नाही आहेत, कुड नॉट म्हटलेलं आहे इथं. तरीही आम्ही काय करतोय, आता जागा वाढवतोय आणि तुम्हाला इन्व्हाइट करतोय, म्हणजे असं ते सगळं त्यांनी त्याच्यात मेन्शन करून म्हणजे त्यांनी बोलवलं होतं. पण ठीक आहे, म्हणजे आता त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची, म्हणजे मी काही जास्त बोलणार नाही त्याबद्दल. सो गेली ती गेलीच पोस्ट. सो नियतीला हे कदाचित मंजूर नसावं, नियतीला असं अपेक्षित असावं की सागर सर उत्तम शिकवू शकतात, तर त्यांनी तेच काम केलं पाहिजे. सो अधिकारी बनण्यापेक्षा म्हणजे सो आपण असंच कन्सिडर करू आणि आपल्या टीचिंगवर काय करू, त्या ठिकाणी फोकस करू. आणि मला दुःख नाही आहे, म्हणजे मला टीचिंगमध्येच खूप जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप जास्त दुःख नाही आहे. येतं लक्षामध्ये. सो आजच वडिलांना ते सांगितलं, वडिलांचे भरपूर बोलणे मी ऐकले की तू असाच आहे, आधीपासून लक्ष देत नाही किंवा वगैरे वगैरे. म्हणजे जे तुम्हाला ऐकावं लागलं असतं तुमच्या आईबाबांकडून, जे असं घडल्याच्या बाबतीत, ते पण मला माझ्या आईबाबांकडून आज ऐकावं लागलं. म्हणजे सो असं काही हरकत नाही, आपण पुढे जाऊया. सो हे विदर्भ IAS अकॅडमीचं त्या ठिकाणी ॲप आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. सो ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये हे वेगवेगळे कोर्सेस आहे, ते कोणकोणते लोक ते म्हणजे कोणकोणते फॅकल्टी ते जे आहे कंडक्ट करणार आहे त्यांचे नावं देखील मेन्शन केलेले आहे. तुम्ही ते त्या ठिकाणी कोर्सेस जॉईन करू शकता. तुम्हाला नक्की आगामी एक्झाममध्ये याचा काय होणार आहे, बेनिफिट होणार आहे. आपण वेळ न घेता काय करूया, या एक्झामबद्दल माहिती घ्यायला सुरुवात करूया. पहा, आता सर्वात महत्त्वाचं ACIO काय भानगड आहे किंवा IB काय भानगड आहे. IB म्हणजे गुप्तचर विभाग, येते लक्षात मराठीत बोलायचं झालं तर. सो ही काय आहे, एक गुप्तचर यंत्रणा आहे. आणि ही जी तुमची पोस्ट असणार आहे, ACIO नावाची जी तुमची पोस्ट असणार आहे, ह्या पदाचं स्वरूप काय आहे की तुम्हाला बघा, आपल्या इथं 2 इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. म्हणजे एक्सटर्नल इंटेलिजन्स जो आहे, म्हणजे परदेशात काम करण्यासाठी, त्यासाठी रॉ आहे, रिसर्च अँड ॲनालायसिस विंग. आणि देशांतर्गत तुम्हाला जर लक्ष ठेवायचं आहे, माहिती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे, बरोबर, कारण देशामध्ये देखील भरपूर शत्रू आहे. जसे देशाच्या बाहेर शत्रू बसलेले आहे देशाचे, तसे देशाच्या आतमध्ये देखील शत्रू बसलेले आहे. ते घात लावून आहेत. म्हणजे काही त्याच्यामध्ये टेररिस्ट असतात, काही नक्षलाईट त्या ठिकाणी असतात, काही माओइस्ट त्या ठिकाणी असतात. असे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक ज्यांना दहशतवाद, आतंकवाद पसरवायचं आहे देशांतर्गत राहून. म्हणजे देशाला आतून पोखरणारे हे काय असतात, आपण असं म्हणता येईल की देशाला आतून पोखरणारे समाजकंटक लोक असतात. मग यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, याची इन्फॉर्मेशन आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. सो मग जे एक्सटर्नल आहे, देशाच्या बाहेर आहे, त्यासाठी रॉ आहे. देशाच्या आतमध्ये जे आहे त्यासाठी IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो. मग तुमचं काम काय असणार आहे हे माहीत पाहिजे बरं का, कारण याचा आपल्याला इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. सो ह्या पदाचं काम काय आहे की तुम्हाला माहिती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. येतं लक्षामध्ये. सो तुम्हाला कोणावर लक्ष वॉच ठेवायला लावला जाऊ शकतो. तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला काम दिल्या जाते. समजा मुलगी सिलेक्ट झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलीला सहसा डेस्क जॉब दिला जातो.
म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये बसून वर्क करायचं आहे. काही लोकांना फील्ड वर्क पण करावं लागते आणि देशात कुठे देखील तुम्ही फील्ड वर्क करण्यासाठी त्या ठिकाणी काय असले पाहिजे, तयार असले पाहिजे. येतं लक्षात. ते देशामध्ये तुम्हाला कुठे देखील काय करू शकतात, अपॉइंट करू शकतात. फक्त याच्यामध्ये वर्स्ट सिनॅरिओमध्ये काय आहे की जर तुम्हाला नक्षलाईट एरियामध्ये टाकलं, ज्याला आपण रिमोट एरियाज म्हणतो, किंवा माओईस्ट किंवा नॉर्थ ईस्टमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आहे, नक्षलिझम किंवा माओइझम आहे नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य भारतामध्ये. सो जर तुम्हाला तिथे टाकलं तर मग तुमचा जॉब काय आहे, सो मोर रिस्की बनत जातो. हां, आता तुम्ही म्हणाल सर मग याच्यामध्ये आम्हाला माहिती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे, लक्ष ठेवायचं आहे, सो याच्यामध्ये किलिंग वगैरेचे पण जॉब देऊ शकतात का आम्हाला? सो देऊ शकतात. सो नो गॅरंटी ॲट ऑल. तुम्हाला पहिले ट्रेनिंग दिल्या जाईल, त्यासाठी वेपन ट्रेनिंग वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल, जे असे लोक आहेत त्यांना संपवण्यासाठी मग तुमची टास्क फोर्स तयार केला जाईल आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला हे देखील करावं लागू शकते. काही एक सांगता येत नाही तुम्हाला, कारण ते IB आहे, गुप्तचर विभाग आहे. येतं लक्षात. गुप्तहेर खातं आहे म्हणजे त्याच्यामुळं काही एक म्हणजे आपण म्हणू शकत नाही की हा जॉब असाच आहे का सर, हेच मिळेल का आम्हाला. सो तुम्हाला काही देखील मिळू शकते आणि तुम्हाला ते करावं लागणार म्हणजे त्या ठिकाणी. याचं लक्षामध्ये. आणि तुम्ही ह्यासाठी काय असले पाहिजे, तयार असले पाहिजे. आणि मला मनापासून वाटते यार, तुम्हाला जीवन मिळालं आहे तर ते तुम्ही ट्रेडिशनल वेनी नाही जगलं पाहिजे की यार ठीक आहे मग झालं. म्हणजे इन जनरल सांगतो मी तुम्हाला. समजा एखादी मुलगी आहे, सो काय ठरलेलं आहे ना ते, सो लहानाची मोठी झाली, मग मी ग्रॅज्युएशन 11वी 12वी केली, धावपळ केली मग 11वी 12वी करण्यासाठी, मग ग्रॅज्युएशन केलं. आता सगळे म्हणतात MPSC UPSC करावी लागते, केली MPSC UPSC, झाली नाही झाली, लग्न केलं, आता सगळे मागं लागले नातवाच्या. सो नातू किंवा मुलं लेकर पैदा केले, त्यांना मोठं करण्यात आयुष्य चाललं गेलं, म्हातारी झाली मरून गेली. कशाचं काही कोणाला काही घेणं देणं नाही, किंवा कशाचं आपण का जगलो का मरतोय काही एक माहीत नाही. तसंच मुलांच्या बाबतीत पण आहे. सो लहानपणापासून मोठं होईपर्यंत पळवतच आलेलं आहे आपल्याला. सो 10वीपर्यंत पळा, आता 12वीला पळा, नंतर ग्रॅज्युएशनला पळा. आता ग्रॅज्युएशन झालं की नाही MPSCला पळा, UPSCमध्ये पळा. सो का पळतो हेच माहीत नाही आहे पोरांना, पळावं लागतं एवढं माहीत आहे फक्त. सो याच्यापेक्षा काही जरी तुम्हाला जर थोडंसं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं आहे, आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, जेणेकरून तुम्ही काय लोकांना सॅटिस्फाय केल्यापेक्षा एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. आणि याच्यात सेन्स ऑफ पॅट्रिऑटिझम ज्याला म्हणतो आपण, येतं लक्षामध्ये, तो जबरदस्त आहे. देशभक्तीची भावना ज्याला म्हणतो. सो अशा लोकांसाठी जे पॅशनेट आहे, म्हणजे अशा लोकांसाठी हा जॉब जबरदस्त आहे. तुम्हाला पेमेंट पण याच्यामध्ये एकदम तगडं मिळते. म्हणजे 70 ते तो एक फॅक्टर असतो, तो आपण अवॉइड करून चालत नाही. ग्रेड Bची पोस्ट आहे. सो पेमेंट चांगलं असते. जर तुम्हाला रिमोट एरियाजमध्ये तुम्ही अपॉइंट असाल तर तुम्हाला सुरुवातीलाच पेमेंट 80,000च्या घरात मिळते. जर तुम्ही नॉर्मल एरियाजमध्ये असाल तर 60-70 हजार रुपये तुम्हाला पेमेंट आरामात मिळते त्या ठिकाणी. येतं लक्षामध्ये. सो तुम्हाला पेमेंट काय होते, तुमची पोस्टिंग कशा प्रकारे आहे, पण तुम्हाला नॉर्मली 50-60,000पेक्षा जास्तच पेमेंट मिळते. आता याची एक नकारात्मक बाजू हीच आहे की तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करता येत नाही. तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे तुमचे आता वडील जसं एकदम छातीत आणून सांगू शकतात म्हणजे की माझं पोरगं तहसीलदार आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, माझं पोरगं DYSP आहे, यात लपवण्यासारखं काहीच नाही. म्हणजे किंवा तुम्ही सांगता कुठून रे, अरे डेप्युटी कलेक्टर मिळालं मला. इथं तसं सांगता येत नाही की माझं पोरगं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आहे. तुमच्या घरच्यांनी ज्या दिवशी सांगितलं माझं पोरगं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आहे, एक तर पोरगं जाते नाही तर घर किडनॅप होते पूर्ण. कारण तुमच्यावर लक्ष ठेवूनच असतात लोक, टपूनच असतात म्हणजे. आणि तुम्ही त्यात जर सांगत फिरायला लागले इंटेलिजन्स ब्युरो, ते पोरगंही जातं आहे, याचं लक्षात, त्याचं घर पण जाऊ शकते. इट्स अ रिस्की जॉब. ते देशासाठी पण रिस्की आहे, प्रोफाईलसाठी पण रिस्की आहे तुमच्या, आणि तुमच्या फॅमिलीसाठी पण रिस्की आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या एरियात आहे हे तुम्हाला बायकोला पण नाही सांगता येत म्हणजे इव्हन. येतं लक्षामध्ये. सो भरपूर लोक म्हणजे भरपूर जणांच्या बायका अशा आहेत त्यांना माहीतच नाही की आपला नवरा हा इंटेलिजन्स ब्युरो किंवा रॉमध्ये आहे म्हणून. सो अशा प्रकारचं जॉब प्रोफाईल आहे. सो त्याच्यामध्ये मोठेपणा आपल्याला सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. हे एक नकारात्मक बाजू आहे. म्हणजे तुम्हाला सोशल स्टॅटस याच्यामध्ये 0 असते, पण जॉब स्टॅबिलिटी म्हणा, येतं लक्षात. प्रमोशन तुमचे फास्ट होतात, जॉब स्टॅबिलिटी चांगली आहे, पेमेंट रगड आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेन्स ऑफ पॅट्रिऑटिझम जे म्हणतो आपण, देशभक्तीची भावना की मी काहीतरी डिफरंट करतोय, मी सामान्यांमधला असामान्य आहे. सो ही ह्या पदाची काय आहे, एक जबरदस्त खासियत आहे म्हणजे. येतं लक्षामध्ये. सो पगार वगैरे डिस्कस केला. डेस्क फील्ड जॉब ते डिपेंड करते. म्हणजे रिस्क फॅक्टर काय आहे, तर 100% रिस्क आहे बरं का याच्यामध्ये. सो तुम्ही जर सापडले तर मग तुम्हाला माहीत आहे काय हश्र होऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर आहे इथं. रिस्क फॅक्टर आहे म्हणून तर ही काय बनते आहे, आपण एवढी व्हॅल्यू का देतो, ते आहे ना जेम्स बॉन्ड वगैरे तुम्ही पाहिले असेल. जेम्स बॉन्डला एवढी व्हॅल्यू का आहे, कारण तो जीवनामध्ये रिस्क घेते ना. येतं लक्षात. ते म्हणते ना, बिगेस्ट रिस्क इन द लाईफ इज नॉट टेकिंग रिस्क इन द लाईफ, देन यू बिकम रिस्क फॉर युअर ओन लाईफ. येतं लक्षात. सो जीवनात प्रत्येक मोडला आपल्याला रिस्क घ्यायची आहे. सो ती रिस्क जर देशाच्या कामी येत असेल तर मग इतर रिस्क फॅक्टर तर तुम्ही उचलायलाच पाहिजे. म्हणजे याचं लक्षात डिपेंड करते बरं का, पर्सन टू पर्सन. ज्याला हा जॉब जॉईन करायचा आहे त्याच्या मागं ही काय असली पाहिजे, भावना असली पाहिजे. सो हे आहे तुमच्या पोस्टबद्दल माहिती. आपण पुढे जाऊया. आता जागा किती आहेत
सो वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वेगवेगळ्या जागा आहेत इथं. सो UR म्हणजे अनरिझर्वड कॅटेगरी जी आहे तुमची. सो याच्यासाठी जागा त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. सो तुम्हाला 989 जागा पाहायला मिळतात. टोटल 2000 जागा आहेत. त्यापैकी EWS जे आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्यासाठी 113 जागा आहेत. OBCसाठी थोड्याशा कमी आहेत 417. येत्या लक्षामध्ये SCसाठी चांगल्या जागा आहेत 360. येत्या लक्षात STसाठी 121. येत्या लक्षामध्ये आणि टोटल किती जागा आहेत 2000 त्या ठिकाणी जागा आहेत. त्याच्यामुळं आम्ही जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा काहीतरी 300 समथिंग जागा होत्या, जास्त नव्हत्या म्हणजे. सो 350 जागा, इथं 2000 जागा आहे. त्यामुळे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. फक्त काही लोकांना या पोस्टबद्दल माहिती नाही म्हणून ही पोस्ट ते देणार नाही असं म्हणजे याच्यामुळे ती पोस्ट जाऊ नये तुमची म्हणून माहिती सांगतो. जो तुम्ही अभ्यास करता तोच त्या एक्झाममध्ये लागणार आहे आणि इझिली तुम्ही ही एक्झाम पास होणार आहे. येत्या लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे ह्या परीक्षेबद्दल तुम्ही माहिती करून घ्या व्यवस्थित. येत्या लक्षात. पुढे जाऊया आपण. हां, तुम्हाला फॉर्म कुठून भरायचा आहे या परीक्षेचा? सो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स नावाची मिनिस्ट्रीची ती वेबसाईट आहे. त्याच्यावर त्याचे फॉर्म आहेत. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते वेगवेगळी, फक्त याच्यामध्ये काय आहे की बाकी एक्झाम्सपेक्षा तुम्हाला डाटा जरा जास्त पुटअप करावा लागतो. म्हणजे जास्त माहिती भरावी लागते प्रत्येक गोष्टीची, बारीक 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 बारीक. कारण ते डिपार्टमेंटच ते आहे ना माहिती एक्स्ट्रॅक्ट करणारं. मग जे लोक ती एक्झाम देत आहेत त्यांची पण ती बारकाईनं माहिती घेतात म्हणजे. त्यामुळे तो फॉर्म फार लेंदी असतो. येते लक्षामध्ये. सो तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सवरून. सो त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं सविस्तर बोलू आपण पुढं जसं जसं जाऊ की किती फीस पे करावी लागणार आहे वगैरे वगैरे. एज लिमिट आहे. सो मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम किती 27 वर्ष ही तुमची एज लिमिट असणार आहे. तुमच्याकडं मिनिमम काय असली पाहिजे, डिग्री असली पाहिजे कॉलेजची, म्हणजे ऑथेंटिकेट ज्याला म्हणतो ती डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. नॉलेज जे आहे कम्प्युटरचं ते लमसम असलं तरी चालतंय. आता काही लोक म्हणतात सर कम्प्युटरचं तर नॉलेज आमच्याकडे नाही आहे, आम्ही तर MSc पण शिकलो नाही, तरी काही अडचण नाही आहे. येतं लक्षात. तो काही मेजर फॅक्टर नाही आहे. तसंही ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ते कम्प्युटरचं नॉलेज देणारच आहे, कारण कम्प्युटरवरूनच तुम्हाला माहिती तुमच्या सिनियरला पाठवायची आहे. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं कम्प्युटरचं नॉलेज त्यांनी मागितलं आहे, पण तो असं काही नाही मला कम्प्युटरचं नॉलेज नाही मग मी भरतच नाही फॉर्म, असं करू नका. येतं लक्षात. जरी नसेल तुम्हाला नॉलेज कम्प्युटरचं तर ते काही एक्झाममध्ये विचारणार नाही आहे तुम्हाला, म्हणजे टेराबाईट म्हणजे काय, गिगाबाईट म्हणजे काय. सो ते कम्प्युटरचं विचारणार नाही, हार्ड डिस्क काय असते सॉफ्ट. सो हे काही विचारणार नाही आहे तुम्हाला त्या ठिकाणी. सो कम्प्युटरचं तुम्हाला एक्झाममध्ये काही विचारणार नाही आहे. त्यांनी म्हटलं की बाबा कॅन्डिडेटकडे काय असलं पाहिजे, कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. सो असो नसो तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पुढे जाऊया. 18 ते 27 हे काय तुमची एज लिमिट आहे. सो या एज लिमिटमधले लोक ही एक्झाम देऊ शकतात. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे जर तुम्ही शेड्यूल कास्ट कॅटेगरी किंवा शेड्यूल ट्राईब्स कॅटेगरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मोडत असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे तुमचं एज 5 वर्षांनी जास्त असलं तरी चालतंय. म्हणजे 27 प्लस किती असणार 5 असणार. म्हणजे तुम्ही 32व्या वयापर्यंत देऊ शकता जर तुम्ही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये येत असाल. जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल, पण OBC असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर पाहिजे बरं का. येत्या लक्षामध्ये. उत्पन्नाचं ते जे आहे नॉन क्रिमिलियर ज्याला म्हणतो की आम्ही उच्च उत्पन्न गटात मोडत नाही, आम्ही कमी उत्पन्न गटात मोडतो, तर तुम्हाला OBCचे काय घेता येतात या ठिकाणी फायदे घेता येतात. अदरवाईज तुम्हाला ओपन कन्सिडर केला जाईल. येत्या लक्षात. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे आणि जर तुम्ही OBC कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला इथं काय मिळणार एज रिलॅक्सेशन 3 वर्षाचं. म्हणजे 30व्या वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम काय करू शकता त्या ठिकाणी देऊ शकता. येत्या लक्षामध्ये. पुढे जाऊया. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल हे पाहून घ्या. मग आता वेगवेगळ्या याच्यासाठी जे विधवा स्त्री आहे, परितक्त्या आहे किंवा जे लोक एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी परत एज रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आपण मेन याच्यामध्ये पाहतोय म्हणजे किती किती आहे, कसं कसं आहे. पुढे जाऊया आता आपण. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सेंटर्स कोणकोणत्या ठिकाणी आहे. आधी आम्हाला एक्झाम देण्यासाठी नागपूर किंवा मुंबई 2च सेंटर असायचे. याच्या लक्षात. आता भरपूर सेंटर त्यांनी दिलेले आहे. खास म्हणजे अमरावती आहे, जिथून मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगतोय म्हणजे. सो अमरावती त्याच्यामध्ये आहे. औरंगाबाद मराठवाड्याच्या पोरांसाठी औरंगाबाद आहे. विदर्भाच्या पोरांची मजा आहे अमरावती आणि नागपूर आहे त्या ठिकाणी. मराठवाड्याची पण मजा आहे, औरंगाबाद आणि नांदेड पण आहे त्या ठिकाणी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेले तुम्ही तर नाशिक, पुणे वगैरे आहे आणि कोकणासाठी मुंबई वगैरे. सो इथं तुम्हाला काय असणार वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स असणार. त्याच्यामुळं तुम्ही इझिली ॲक्सेसिबल आहे सेंटर. येतं लक्षात. म्हणजे लवकर पोहोचू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यामुळं तुम्ही ही एक्झाम म्हणजे डिव्हिजनल बहुतेक त्यांनी सगळे म्हणजे जे डिव्हिजन्स आहेत त्याचे हेडक्वार्टर यांनी काय केलेले आहे सेंटर म्हणून देऊन टाकलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा जो पोर्शन आहे याच्यामधला तो म्हणजे याचा पेपर पॅटर्न कसा असते सर, किंवा आम्हाला काय करावं लागणार प्रिपरेशन. तर वेगळं प्रिपरेशन करण्याची ह्या एक्झामसाठी काही एक गरज नाही आहे तुम्हाला, किंवा याच्यासाठी असं काही खूप वेगळं काहीतरी करावं लागते बाबा. सो असं काही नाही आहे. येत्या लक्षामध्ये. सो आता काय भरपूर लोक विचारतात बरं का, मी फायनल इयरला देऊ शकतो का. तर लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे, ज्या दिवशी क्लोजिंग डेट आहे
म्हणजे 9 जानेवारी 2021 ही क्लोजिंग डेट आहे. त्या वेळेपर्यंत तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे, म्हणजे तुमची डिग्री तेव्हा कंप्लीट झालेली असली पाहिजे. म्हणजे 9 जानेवारी 2021 पर्यंत तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे त्या ठिकाणी, तरच तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही फायनल इयरला आहे आणि 9 जानेवारीपर्यंत तुम्हाला डिग्री भेटते तर तुम्ही बिंदास ती एक्झाम देऊ शकता. जर मिळत नसेल तर तुम्ही काय आहेत, अनक्वालिफाईड त्या एक्झाम देण्यासाठी. नेक्स्ट इयरला तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. म्हणजे याच्या लक्षामध्ये पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा पेपर द्यायचो ना तेव्हा पेपर पॅटर्न टोटली डिफरंट होता. याचे जे पेपर्स असतात ना तर याचे पेपर्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. विदर्भ IAS अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही सर्च करा त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये पेपर्स असू द्या किंवा आणखी महत्त्वपूर्ण माहिती असू द्या तर ती मी टेलिग्राम चॅनलला पुटअप करतो. तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड अपलोड काय करायचं, तुम्ही ते डाउनलोड वगैरे करून ते काय करू शकता, त्या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. सो याच्याशी महत्त्वपूर्ण जो डाटा आहे तो त्या ठिकाणी मी पुटअप करणार आहे. म्हणजे ठीक आहे. आता पहिला म्हणजे याच्यामध्ये 3 टायर त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे 3 याच्यामध्ये स्टेजेस असणार आहे. सो टियर 1 त्या ठिकाणी असणार आहे, टियर 2 त्या ठिकाणी असणार आहे आणि टियर 3. टियर 1 मध्ये त्यांनी 100 मार्काचा MCQ पेपर टाकलेला आहे. टियर 1 मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, 100 मार्काचा. तो तुम्हाला 1 तासात सोडवायचा आहे. म्हणजे कंबाईन एक्झाम जी असते MPSC मुलं जे कंबाईन एक्झाम देतात याच्या लक्षात. सो त्याच्यासारखं म्हणजे 60 मिनिटात तुम्हाला किती शूट करायचे आहे, 100. किती क्वेश्चन सोडवायचे आहे तुम्हाला त्या ठिकाणी, 100 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे. बरोबर. आता याच्यामध्ये 100 क्वेश्चनमध्ये आधी काय असायचं की म्हणजे मी का म्हणतोय तुम्ही ही एक्झाम द्या किंवा MPSCचे पोरं ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकतात, हे मी तुम्हाला का म्हणतोय याच्या मागं पण कारण आहे. कारण असं आहे की आधी जेव्हा आम्ही एक्झाम द्यायचो तेव्हा 4 त्याच्यामध्ये भाग होते. एक म्हणजे जनरल अवेअरनेस किंवा GK ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि तुमचं इंग्लिश, हे 4 भाग असायचे. आता आपले जे पोरं असतात इतरांपेक्षा आपले जे पोरं असतात ते इतरांपेक्षा म्हणजे बँकिंग करणाऱ्या पोरांपेक्षा किंवा काही लोक जे बँकिंग म्हणजे IBPS आलं तुमचं किंवा SSC CGLसाठी प्रिपेअर करत असतात किंवा ज्या बाकीच्या एक्झाम आहे रेल्वे वगैरे वगैरे याच्यासाठी किंवा RRBसाठी प्रिपेअर करत असतात, SBIसाठी प्रिपेअर करत असतात, ह्या पोरांचं कसं असते, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड खूपच जबरदस्त असते. याच्या लक्षामध्ये इंग्लिश पण जबरदस्त असते. त्यामुळं हे काय करायचे पोरं ह्या एक्झाममध्ये मार्जिन मारायचे. परंतु आता यांनी यावर्षी काय केलेलं आहे, 2 गोष्टी म्हणजे एक नवीन गोष्ट त्यांनी ॲड केलेली आहे. ती म्हणजे काय, जनरल अवेअरनेस तर होताच आधीचं, त्यांनी काय केलेलं आहे, जनरल स्टडीज पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आधी 25-25 मार्काचे 4 पोर्शन होते, त्यामध्ये 25 मार्काचंच वेटेज कशाला होतं तुमचं, GKला होतं. आता त्यांनी काय केलेलं आहे, 20-20 याचे केलेले आहेत. म्हणजे हे सो हे 20 आणि हे 20 म्हणजे काय झालेलं आहे, आपलं वेटेज वाढलेलं आहे. आपले पोरं कशात फेमस असतात, जनरल स्टडीज आणि जनरल अवेअरनेसमध्ये. इथं मार्जिन मारू शकतो आपण. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, बाकीच्यांचं वेटेज ऑलरेडी कमी झालं, 25-25 वरून ते 20-20 वर आलं. हे लक्षात आलं तुमच्या. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे 20 आणि हे 20. सो जनरल स्टडीज, करंट अफेअर ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, ज्याच्यात तुम्ही मास्टर आहेत म्हणजे त्या एक्झामसाठी बरं का. MPSC UPSCमध्ये कदाचित नसतील तुम्ही, राज्यसेवेमध्ये वगैरे मास्टर नसाल त्या विषयात, पण ह्या एक्झामसाठी तुम्ही मास्टर आहे. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी जरी माहीत असल्या येतं लक्षामध्ये किंवा एकदम बेसिक जरी गोष्टी तुम्हाला माहीत आहे येतं लक्षात, तरी ते एक्झामसाठी काय आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ती मोठी बाब आहे. तरीही काही मुलं आहेत जे एकदम बेसिकपासून, बाबा आम्हाला सर आम्ही सुरुवातच केलेली आहे, तुम्ही एवढ्या गप्पा मारतायत, पण आमच्या जनरल अवेअरनेसचे खूपच वांदे आहे, कुछ तो शॉर्टकट बताइए, म्हणजे काहीतरी शॉर्टकट सांगा येतं लक्षात. किंवा काही लोक बँकिंगवाले पण पाहू शकतात त्या लेक्चरला. सो त्यांच्यासाठी शॉर्टकट आहे की लुसेंटचं एक पुस्तक मिळते, पहा, लुसेंट पब्लिकेशन आहे ते, इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. ते पुस्तक तुम्ही परचेस करून घ्या. हा पेपर पण तुमचा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे, पण घाबरू नका बरं का. यांचं इंग्लिश आणि हिंदी, चुकून यम लिहिलं मी इथं, इंग्लिश आणि हिंदी, पण यांचं इंग्लिश आणि हिंदी फार सोपं असतंय, तुम्ही पाहू शकता. मी पेपर टाकणार आहे तुमच्या टेलिग्राम चॅनलला, त्याच्यामध्ये यांचं इंग्लिश कोणत्या लेवलचं असते आणि हिंदी कोणत्या लेवलचं असते हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. येते लक्षात, घाबरून जाऊ नका याला, येते लक्षात. आणि ते पुस्तक पण जे आहे लुसेंटचं, जे शॉर्टकट सांगितलं तुम्हाला, ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. ते पुस्तक घ्या, मस्तपैकी रट्टा मारून जा, हा पेपर तुमचा ॲटोमॅटिक क्लिअर होतो. आता इथं गंमत आहे, तुम्हाला प्रॅक्टिस कशाची करावी लागणार. सो 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करण्याची तुम्हाला या ठिकाणी काय करावी लागणार, प्रॅक्टिस करावी लागणार. सो 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, कमी वेळात जास्त करायचे. आणि ते 1 लाइनर 2 लाइनर क्वेश्चन असतात, पटापट होतात. फक्त एक गोष्टीचं भान ठेवायचं आहे. सो तुम्हाला काय आहे या ठिकाणी, हा पेपर जर तुम्हाला क्वालिफाय करायचा असेल याच्या लक्षात, तर त्यांनी मिनिमम लिमिट दिलेली आहे की 35 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे आउट ऑफ 100. याच्यामध्ये सेक्शन वाईज कट ऑफ नसणार बरं का. म्हणजे काही लोक म्हणतात सर
आम्हाला मग 20 पैकी मार्क काढावे लागतील का? तर अशी काही गरज नाही आहे. म्हणजे फक्त तुम्हाला इथं ओव्हरऑल ओपन जर कॅटेगरी असाल तुम्ही, सो तुम्हाला 35 मार्क, किंवा तुम्ही OBC EWS असाल तर 34 मार्क मिनिमम पाहिजे या पेपरमध्ये, आणि SC ST असाल तर 33 मार्क मिनिमम तुम्हाला पाहिजे. पण कट ऑफ इथं लागत नाही बरं का. कट ऑफ सहसा तुम्हाला सांगतो पहा, म्हणजे आधीच्या वर्षीचे जे कट ऑफ होते, आधीच्या वर्षींचे जे कट ऑफ होते ते पहा, अनरिझर्व्ड जी कॅटेगरी आहे किंवा ओपन कॅटेगरीसाठी आउट ऑफ 100 65 वर लागला होता, OBC म्हणजे 60 वर लागला होता, आणि SC ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 50 वर लागला होता. सो आता तुम्ही म्हणाल सर 50 60 हे तर खूपच झालं. खूप नाही आहे. क्वेश्चनची जर लेवल पाहिली ना, तुम्ही आरामात एवढा स्कोर काय करू शकता त्या ठिकाणी मिळवू शकता. मग तुम्ही जर प्रिलिम्स क्लिअर झाले, याची प्रिलिम्स माइट बी एप्रिल महिन्यामध्ये होईल तुमची, लक्षात ठेवा. 9 जानेवारीला तुम्हाला फॉर्मची क्लोजिंग डेट आहे. त्यानंतर त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाही आहे बरं का आणखी प्रिलिम्स कधी होणार आहे. सो त्याची प्रिलिम्स आपण असं म्हणू किंवा टियर 1 म्हणू आपण. टियर 1 कधी होणार आहे त्याचा एप्रिल महिन्यात टेंटेटिव्ह मी तुम्हाला सांगू शकतो. तोपर्यंत तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे हे सगळं. येतं लक्षात. याच्यात निगेटिव्ह सिस्टीम पण आहे कंबाईनसारखी आपल्या. सो 104 किंवा 4 जर तुमचे प्रश्न चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क किंवा 1 मार्क तुमचा काय होणार त्या ठिकाणी कमी होणार. सो म्हणजे इथं निगेटिव्ह सिस्टीम पण काय याला लागू आहे. ठीक आहे. मग तुम्ही याच्यात क्वालिफाय झाले म्हणजे टियर 1 मध्ये क्वालिफाय झाले की तुम्ही कुठं पोहोचता, टियर 2 साठी, जो की काय आहे रायटिंग, आणि 50 मार्काचा तुमचा आहे तो. सो रायटिंगमध्ये काय करायचं आहे, 30 मार्काला तुमचा एसे असणार आहे, निबंध लेखन, जो की अतिशय सोपा असतो. येतं लक्षात. हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता. येतं लक्षात. त्यासाठी अशी काही खूपच चांगली इंग्लिश असायला पाहिजे अशी काही एक गरज नाही आहे. सो जरी इंग्रजी असली, कारण तुम्हाला पहा ना MPSCच्या राज्यसेवेमध्ये पण एक एसे किंवा निबंध लिहावा लागतो. सो एकदम सोप्या भाषेत तुम्ही तो निबंध लिहू शकता. म्हणजे आमच्या वेळेस तर असं होतं की GSचा पेपर असायचा 100 मार्काचा, 2 तास दिलेले होते त्यांनी. 100 मार्काचा पेपर आणि 50 मार्काचा एसे. तर आमच्या हॉलमध्ये एकालाही माहीत नव्हतं की एसे लिहावं लागतं 2 तासात. ते 2 तासात हा पेपर मस्त सॉल्व्ह करत बसले म्हणजे, आणि त्यांना माहीतच नव्हतं एसे लिहायचा असतो म्हणून. त्या पूर्ण हॉलमध्ये मला एकट्याला माहीत होतं, मित्रांनी सांगितलं होतं एसे पण लिहावा लागतो. पण ते माणसं फिरत होते, कोणी एसे लिहत नाही आहे. मी सहज त्या माणसाला विचारलं, सर ते एसे लिहायचं आहे तर कुठं लिहू बाबा, कारण सगळे तर ऑब्जेक्टिव्ह सीट होती, ती कुठं लिहिणार आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह सीटच्या मागून तर नाही लिहू शकत एसे आपण. तर मग हळूचकन त्याच्याकडे असा गठ्ठा होता हातामध्ये, त्यानं हळूचकन एक पेज काढलं आणि मला देऊन दिलं. त्या पूर्ण हॉलमध्ये मी एकट्यानं निबंध लिहिला होता. मग विचार करा की त्या क्लासमध्ये जवळपास 60 मुलं होते, 60 पैकी मी एकटा सिलेक्ट झाला असणार, कारण 50 मार्काचं मटेरियल पोरांनी लिहिलंच नाही. काय उपयोग आहे मग एवढं सगळं करण्याचा. आता मात्र तसं नाही आहे. आता तुम्हाला असं पाहायला मिळत नाही. आता काय पाहायला मिळते की त्यांनी सरळ सरळ काय केलेलं आहे, एप्रिल नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टच्या तितक्यात काय होऊ शकतो तुमचा, जुलै किंवा ऑगस्टच्या तितक्यात तुमचा टियर 2 होऊ शकतो. तो स्पेशल पेपर राहील. आता याच्यासोबतच तो कंडक्ट होणार नाही, तो टियर 2 मध्ये टाकलेला आहे त्यांनी. सो आणखी त्या आयोगाने त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही बरं का. गुप्तहेर विभागाची आपण काही त्या ठिकाणी जजमेंट घेऊ शकत नाही. जे नोटिफिकेशन देतील त्याच्यावरच आपण विश्वास ठेवायचा. सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की प्रिलिम्स झाल्यानंतर, टियर 1 झाल्यानंतर टियर 2 साठी काय 2-3 महिन्याचा गॅप ते देऊ शकतात किंवा देऊ पण शकणार नाहीत. बरोबर. सो एसे रायटिंग कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो, ते यूट्यूबवर किंवा टेलिग्रामवर वगैरे वगैरे आपण तिथं कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहोत. इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन, आकलन, म्हणजे उतार्यावरून काय सोडवायचे आहे तुम्हाला, प्रश्न सोडवायचे आहे. आणि प्रेसेस रायटिंग म्हणजे एक उतारा दिलेला असणार, त्याला 1/3 कन्वर्ट करायचं, म्हणजे 3 पॅराग्राफ दिले त्याला एका पॅराग्राफमध्ये कन्वर्ट करायचं, ॲज इट इज नाही लिहायचं. सो त्याचं आकलन करून काय करायचं आहे, ते कसं लिहायचं असते, बॉक्समध्ये लिहायचे असते. राज्यसेवेला पण आहे पहा, येतं लक्षात. सो मी त्याचे शॉर्टकट सांगणार आहे जेणेकरून त्या एका तासामध्ये हा पेपर कव्हर झाला पाहिजे. चॅलेंज हे नाही आहे 50 मार्काचा पेपर, चॅलेंज हे आहे की तो एका तासात 60 मिनिटात कव्हर झाला पाहिजे, एसे लिहून, प्रेसेस रायटिंग लिहून, कॉम्प्रेन्शन सॉल्व्ह करून. येतं लक्षात. मग त्याच्यासाठी काय असायला पाहिजे हे पण मी तुमच्याशी बोलणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ वगैरे जेव्हा मी तुम्हाला हा कंडक्ट करेल. सध्या तुमच्या पुढं टार्गेट आहे हे समजून घेणं सगळं, आणि ह्या परीक्षेचे फॉर्म भरणं. फॉर्म भरल्यानंतर आपण बोलू याच्याबद्दल. आणि सर्वात तिसरा जो टियर आहे त्याला पण चांगलं वेटेज आहे 100 मार्काचं. सो 50 आणि 100 तो म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू. आता खाली काहीतरी लिहिलं आहे पहा त्यांनी इंटरव्ह्यूच्या बाबतीत. कॅन्डिडेट अपिअरिंग इन इंटरव्ह्यूज मे बी सब्जेक्ट टू सायकोमेट्रिक आणि ॲप्टिट्यूड टेस्ट विच विल बी अ पार्ट ऑफ इंटरव्ह्यू. सो जो इंटरव्ह्यू ते घेत आहेत तर त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट. आता माझा जो इंटरव्ह्यू झाला होता येत्या लक्षामध्ये, मुंबईमध्ये झाला होता येत्या लक्षामध्ये, आणि म्हणजे 5 लोक त्या पॅनेलमध्ये होते. त्याच्यात पण असं होतं की आम्ही जवळपास 10 लोक सिलेक्ट झालो होतो. अमरावतीच्या प्रिया ट्रेनिंग सेंटरला 2014ला आम्ही होतो तेव्हा आम्ही त्याच्यातले 10 लोक सिलेक्ट झालो होतो इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे सगळेच हुशार होते पोरं. आम्ही गेलो तिथं, आमच्यासोबत एक होता. सो तो एकदम गरीब घरचा होता म्हणजे, आणि अभ्यासू पोरगा होता. तर तो येणार नव्हता. म्हणजे सगळं आम्ही ट्रेनची तिकीट वगैरे बुक होते, आणि तो कार्यकर्ता येत नाही म्हटला.
म्हटलं का रे बाबा काय येत नाही? तर तो काय म्हणे, गरीब असल्यामुळं माझ्याकडे फॉर्मल कपडेच नाही म्हणे घालण्यासाठी. तो रोजच एक लाल कलरचं टी शर्ट घालायचा, रोजच एक लाल कलरचं टी शर्ट घालून तो यायचा म्हणजे, आणि थोडासा बोलायचा नाही कोणासोबत, एकटा राहायचा म्हणजे तो. म्हटलं अरे चल असं काय म्हणजे कोणाकडून तरी उधार वगैरे घेऊन दे यार, मला नाही पटत म्हणे ते उधार वगैरे. स्ट्रेट फॉरवर्ड होता तो. म्हटलं एक काम कर, चल माझ्यासोबत. मग मी त्याला इथं रिलायन्सचं नवीनच उघडलेलं होतं, तिथं घेऊन गेलो त्याला मी आणि म्हटलं घे. तर त्यानं त्याला विचारलं रिलायन्सवाल्याला, सर्वात स्वस्तात स्वस्त एखादा कपडा दाखवा म्हणे तुम्ही मला. मग त्यानं चेकचा एकदम म्हणजे तेव्हा काहीतरी त्याची किंमत काहीतरी 400 का 500 रुपये होती. ते मी पे केले आणि त्याला घेऊन दिलं. चल बाबा आमच्यासोबत म्हटलं. तो कार्यकर्ता सगळा एकदम बिंदास्त होता. आम्ही टेन्शनमध्ये काय बोलायचं वगैरे वगैरे, इंटरव्ह्यूमध्ये हे ह्याला कॉल कर त्याला कॉल कर. मी नुकताच राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला होता, त्याच्यामध्ये माझा एक मित्र होता शिवानंद चौहान. त्यांनी मला केमिकलचे प्रश्न, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, सो केमिकलचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याच्यासाठी त्यानं मला गाईड केलं होतं आणि ॲज इट इज पॅनलनं विचारले होते. माझा त्याच्यावर अतोनात विश्वास. मग मी त्याला कॉल केला की बाबा कसं काय विचारतील, त्यानं मला काहीतरी सल्ले दिले म्हणजे. सो त्या सल्ल्यानुसार मी त्या ठिकाणी पॅनलसमोर ॲपियर झालो. आता हा जो होता हा बिंदास्त होता, आमच्यासोबत आला कानात हेडफोन टाकून. आम्ही सकाळी उठलो तिथं मुंबईला गेल्यानंतर. सो जायचं आहे म्हणून सकाळी न्यूजपेपरमधले जर न्यूज विचारला तर न्यूजपेपर चाळायला लागलो. हा लोकलमध्ये एकदम निवांत हेडफोन टाकून कानात गाणे ऐकतोय म्हणजे. सो असं ऐकत तो तिथपर्यंत आला. सो काहीतरी भरायचं म्हणून त्यानं भरून दिलं आणि पॅनलसमोर तो गेला. आता पॅनलनी त्याला विचारलं म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा असतो मी तुम्हाला सांगतो. सो त्याला घेणं देणंच नव्हतं. सो पट्टा है तो टेक वरना रामटेक, याचं लक्षात, अशी ती पर्सनॅलिटी होती. सध्या ती म्हणजे खूप मोठी पर्सनॅलिटी, MPSCमधून तो क्लास 1 आहे सध्या. सो म्हणजे सध्या ACP त्याला मिळालेला आहे पोस्ट, किंवा DYSP त्याला मिळालेला आहे MPSCमधनं. सो स्ट्रेट फॉरवर्ड होता, पट्टा है तो टेक वरना रामटेक. आणि एकदम त्याला असे क्वेश्चन विचारले की बाबा तू काय, तुझी हॉबी क्रिकेट टाकलेली आहे की किती नॅशनलपर्यंत गेला आहे की स्टेट लेवल खेळायला? ते म्हणे गल्ली क्रिकेट खेळलो आहे. म्हणजे असं काही नॅशनल वगैरे नाही, गल्लीत वगैरे खेळायचो. एकदम असं की बाबा मला काही घेणं देणंच नाही, मी जे आहे ते तुम्हाला दाखवतं. आणि आम्ही ह्याला विचार त्याला विचार. मग मित्र म्हणे अरे IB तुला कुठं पण अपॉइंट करू शकतात, मग सांग त्यांना तुला फिरायला आवडते भारतामध्ये, नवीन लँग्वेजेस शिकायला तुला आवडतात. ॲक्च्युली असं काहीच नव्हतं. आम्ही खोटं बोललो पॅनलला म्हटलं नाही असं नाही तसं नाही वगैरे वगैरे, मला नवीन भाषा शिकायला आवडतात. मग तुला किती भाषा येतात म्हणे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग किती फिरलेला आहे तू. मग त्यांना कळायला लागलं की हे काय खोटं बोलतायत म्हणून, हे काहीतरी थाप मारतायत म्हणून. येते लक्षात, ते पॅनलच्याही लक्षात यायला. सुरुवातीला सोपे प्रश्न विचारले त्यांनी. सेक्स रॅशो, मला काय विचारलं त्यांनी, सेक्स रॅशो म्हणजे काय असते. मग त्यांना सांगितलं की बाबा जे तुमचे 1000 पुरुष आहे त्यामागं असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वगैरे वगैरे त्यांना सांगत गेलो, सेक्स रॅशो वगैरे वगैरे काय असते. आणखी सोपे काही त्यांनी कंपल्सरी विचारतात ते. नक्षलिझम म्हणजे काय, येतं लक्षामध्ये. त्यानंतर माओइझम म्हणजे काय, नक्षलिझम आणि माओइझममध्ये काय फरक आहे, दहशतवादामध्ये आणि नक्षलिझममध्ये काय फरक आहे, हे कॉमन प्रश्न त्यांनी विचारले. कुठून सुरू झाली नक्षलिझम चळवळ, नक्षलबारी नावाचं गाव म्हणजे ही काय कन्सेप्ट होती वगैरे वगैरे. सो याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होते. सो तुमच्या रिजनमध्ये गडचिरोली भागातच नक्षलिझम का वाढतोय, त्याच्या मागचे रिझन सांगा. हे कॉमन प्रश्न होते ज्याचे उत्तर मी अतिशय सुंदर दिले. पण जे प्रश्न माझी पर्सनॅलिटी जज करत होते ते मी चुकीचे देऊन दिले. का? कारण काय, आम्हाला तो जॉब हवा असा होता ना. आणि आमच्या मित्र बिंदास्त गेला. आमच्या 10 जणांमध्ये तो एकटाच सिलेक्ट झाला म्हणजे IBमध्ये. त्यानं जॉईन नाही केली ही वेगळी गोष्ट आहे, पण आमच्या 10 जणांमध्ये तोच. म्हणजे तुम्ही तिथं काय असणं गरजेचं आहे, कारण त्या पॅनलमध्ये 5 लोक बसलेले असतात आणि 10च मिनिटात तुमचा इंटरव्ह्यू होतो. आणि ते 10 म्हणजे रॅपिड फायर असतात क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला पलक पण झपकू देत नाही, ते पटापट प्रश्न विचारतात तुम्हाला ते 5ही लोक. आता कशी असणार आहे इंटरव्ह्यूची प्रोसिजर, आय डोंट नो अबाउट दॅट, याचं लक्षात. पण तेव्हा मला त्यांनी असं फायर कसं करतात म्हणजे AK-47नी तशी ते फायर करायचे. नाही आहेत, बरं ठीक आहे, मग हा क्वेश्चन माहिती आहे का, नाही आहेत, चला मग पुढचा. सो असे 5ही लोक काय करायचे, आणि 5ही मोठ्या रँकचे तिथं अधिकारी बसलेले होते म्हणजे. सो अशा प्रकारे म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काय करणं गरजेचं आहे. जे नवीन आहेत माझ्यासारखे, आता काही लोक, मी तेव्हा नवीन होतो. सो काही लोक जे आहेत जे इंटरव्ह्यू देणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही अशा लोकांसमोर ॲपियर होता तर त्यांना खोटं कधीच बोलायचं नाही. जे आहे ते ऑनेस्टली काय करायचं, त्यांना सांगायचं. येत असेल तर हो म्हणायचं. आपण काही ब्रह्मज्ञान आपल्याला नाही आहे की आपण काही विचारलं तर उत्तर आपल्याला आलं पाहिजे. काही लोक त्या बर्डनखाली चुकीची उत्तरं देऊन देतात, थापा मारतात, मग त्यांना कळून जाते की हा खोटारडा आहे म्हणून. आणि असे लोक नको आहे त्यांना डिपार्टमेंटमध्ये, येतं लक्षात. त्यामुळे तुम्हाला ते सिलेक्ट करत नाही, येतं लक्षात. सो त्यामुळं काय असलं पाहिजे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. त्यामुळं तुम्ही तिथं ऑनेस्ट, डिसिप्लिन, येतं लक्षामध्ये. सो ह्या गोष्टी काय करतात तुमच्या तिथं मॅटर करतात. सो तसं तुम्ही तिथं बिहेव करणं गरजेचं आहे. सो हे होतं तुमच्या इंटरव्ह्यूबद्दल, येतं लक्षात. सो आणखी पण आपण माहिती पाहू, येतं लक्षामध्ये. सो आता फक्त तुम्ही काय करा, फॉर्म भरा, येतं लक्षामध्ये. सो तोपर्यंत धन्यवाद.